सर माझ्या कमरेत दुखायचं आणि पाय पूर्ण बधीर पडला होता माझा. हो, लघवी होत नव्हती मला आधी. ऑपरेशन नंतर ती व्हायला लागली. तर त्यानंतर माझ्या मनातली भीती गेली. तर ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी मी चालायला लागले. तर ऑपरेशन करा, मनातली भीती काढून टाका. आपल्यासोबत आज लता वाघ आहेत. त्यांना डाव्या पायाचा त्रास आहे. चौथ्या आणि पाचव्या मणक्यामध्ये गादी सरकल्यामुळे हा त्रास त्यांना होतोय. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कंप्लेंट्स काय आहेत, काय काय त्रास होतो तुम्हाला. सर मला डाव्या पायामध्ये पूर्ण इथून म्हणजे कमरेपर्यंत पेन होत होतं. आता ते पेन नाहीये, पूर्ण बधीरपणा आलेला आहे कमरेपर्यंत. ओके, किती दिवसापासून आहे हा त्रास? मला कमीत कमी 15 दिवसापासून. सुरुवात कशी झाली होती? सुरुवात फक्त पायात मुंग्या येत होत्या आणि कमरेत थोडं दुखायचं माझ्या. ओके, पण नंतर पूर्ण पायामध्ये पेन व्हायला लागलं आणि आता पेन पूर्ण पेन कमी आहे पण बधीरपणा आहे. लघवी संडास वरती काय परिणाम झालेला आहे? बंद आहे पूर्ण, म्हणजे नाही का प्रेशर म्हणजे लघवी करायची इच्छा असते पण करता येत नाही. संडासला पण तोच विषय आहे. या आजाराला आपण कौडाईकवाना सिंड्रोम म्हणतो, ज्याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात गादी सरकल्यामुळे मज्जारज्जू जो आहे तो पूर्णपणे दबला जातो. आणि तो पूर्णपणे दबल्यामुळे पायाची ताकद कमी होणे आणि लघवी संडासच्या कंट्रोलवरती परिणाम होणे हा प्रकार घडतो. आमच्या मणक्याच्या आजारामध्ये ही एकमेव इमर्जन्सी आहे जिथे आपल्याला इमर्जन्सीमध्ये सर्जरी करावी लागते. यांनी मला दुपारी 2 वाजता दाखवलेला, आता आपण 8 वाजता यांची सर्जरी करतोय. ठीक आहे, तर ऑपरेशन करूयात. ऑपरेशन करून नंतर काय फरक पडतोय आपण बघूयात. आणि आपण जी शस्त्रक्रिया करणार आहोत ती आहे एंडोस्कोपीने. तर कुठलाही कटछाट नसणार आहे, कुठलाही रक्तस्राव नसणार आहे, कुठलाही टाके नसणार आहे. आपण फक्त 8 मिलीमीटर मध्ये एंडोस्कोपीद्वारे सर्जरी करतो. ओके, चलो उद्या भेटूयात परत ऑपरेशन झाल्यावर. तर आपण आता शस्त्रक्रिया स्टार्ट करतो आहे. थोडक्यामध्ये एक MRI समजून घेऊया आपण एक्झॅक्टली झालं काय आहे. तर हा चौथा मणका आहे आणि हा 5वा मणका आहे आणि हा S1 म्हणजे आपण 6वा मणका म्हणूया. तर इथे तुम्हाला दिसेल या इथे काहीतरी काळा भाग आपल्याला मणक्यामध्ये आढळतो. हा जो आहे हा मज्जारज्जू आहे, जो इथे या ठिकाणी आपल्याला दबल्यासारखा जाणवतो. तर बघायला जाताल तर ह्या चौथ्या आणि 5व्या मणक्यातली ही गादी ही खाली इथपर्यंत सरकलेली आहे. याला आम्ही खूप मॅसिव्ह डिस्टर्बन्स म्हणतो, कारण शक्यतो ही गादी याच्या खाली जात नाही, या मणक्याच्या खाली जात नाही. पण इथे बघताल ही गादी पूर्ण सरकून या गादीच्या खाली म्हणजेच L5S1च्या गादीच्या खाली आलेली आहे. तर ही गादी सरकल्यामुळे या महिलेची नस म्हणजे मज्जारज्जू दबल्यामुळे पायाची शक्ती आणि लघवी संडासची शक्ती ही कमी झालेली आहे. आता आपण दुर्बिणीद्वारे फक्त 6 मिलीमीटरचा कट देऊन ही गादी पूर्णपणे काढणार आहोत. माझं नाव लता गणेश वाघ, राहणार घाटी गौतम नगर. काय त्रास होत होता तुम्हाला? सर माझ्या कमरेत दुखायचं आणि पाय पूर्ण बधीर पडला होता माझा. किती दिवसापूर्वी झाला होता? 15 दिवसापूर्वी झालेलं सर. 15 दिवसापूर्वी तुम्हाला त्रास झाला होता. जेव्हा त्रास झाला त्याच्यानंतर तुम्ही दाखवलं का? हो, सरांना दाखवलं होतं. तर त्यांनी माझ्या मनातली भीती काढली. ऑपरेशन बद्दल मला त्यांनी व्यवस्थित सांगितलं आणि माझ्या मनातली भीती दूर केली. हो, लघवी संडासवरती पण परिणाम झाला होता. हो, लघवी होत नव्हती मला आधी. ऑपरेशन नंतर ती व्हायला लागली. म्हणजे कंबर दुखी, पाय दुखी आणि लघवी संडासचा परिणाम असा झाला होता. मणक्याच्या ऑपरेशन विषयी तुमच्या मनामध्ये भीती होती का? हो सर, मी तयार नव्हते ऑपरेशनसाठी. माझे मिस्टर पण तयार नव्हते. कशामुळे, असं का? तर मी बरेच वेळेस ऐकलेलं की ऑपरेशन सक्सेस होत नाही, त्यामुळे एक मनात भीती होती. तुम्हाला याची माहिती होती का? म्हणजे तुम्ही असं ऐकलं होतं का? नाही, मी तो हॉस्पिटल लाईनलाच काम केलेलं, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता. भीती सर्वात जास्त यांच्या मनात असं काहीतरी होतं. तुम्हाला काय सांगितलं जाणं होतं की ऑपरेशन केल्यानंतर काही त्रास होतो, असं काही कुठे ऐकलं? सर, मी ऐकलं होतं की ऑपरेशन नंतर आणखी जास्त त्रास होतो आणि आता सध्या जी कंडिशन आहे त्यापेक्षा पण आणखी वाईट होती, किंवा तू व्हीलचेअरवर बसशील किंवा जे काम आता करते ते करू शकणार नाही, असं बऱ्याच जणांनी सांगितलेलं ऐकलं होतं मी. मग नंतर काय बदललं? म्हणजे तुम्ही ऑपरेशनचा निर्णय का घेतला? हे जर एवढं सर्व माहीत असताना असं काही घडलं का की ज्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशनचा निर्णय घ्यावा वाटला लगेच? हो सर, जेव्हा मला म्हणजे सांगितलं गेलं व्यवस्थित की तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि त्यानंतर आता जो त्रास आहे तो ऑपरेशन नंतर नाही होणार, असं व्यवस्थित सरांनी मला, देवाते सरांनी समजून सांगितलं. तर त्यानंतर माझ्या मनातली भीती गेली. आता आपण जे ऑपरेशन केलेलं आहे ते एंडोस्कोपीचं केलेलं आहे. तो एक भाग होता की टाक्याचं करणे किंवा एंडोस्कोपीचा भाग, तोही संभ्रम पहिला तुमच्या मनामध्ये होता की आपण टाक्याचं करावं की एंडोस्कोपीचं करावं. एंडोस्कोपीचं केल्यामुळे किती फायदा झाला आहे तुम्हाला?
ऑपरेशन नंतर किती वेळात तुम्ही चाललात, किती वेळात तुमची सुट्टी झाली, त्याच्यानंतर कसा रिझल्ट तुम्हाला भेटला? सर ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी मी चालायला लागले आणि त्रास पण नाही होते मला. त्रास पण? ऑपरेशनचा अजिबात त्रास नाही झाला मला. जुना जो तुमचा त्रास होता, पायाचा दुखणं किंवा लघवी संडासचं जे कंट्रोल होतं ते आता परत आलेलं आहे का? हो सर. बऱ्यापैकी हो, परत आलेलं. बऱ्यापैकी. वेळ लागणार आहे. हो हो पूर्ण तर नाही सर पण जो आजार बऱ्यापैकी. तुमचा हा, हा. होता तो खूप अतिशय सिरियस लेवलचा Serious आजार आहे, होता. ज्याला आम्ही कवडा सिंड्रोम म्हणतो. त्याला वेळ लागतो, पण महत्वाचं हे असते की तुमच्या गोष्टी हळूहळू रिकव्हर रिकव्हर होत आहेत सर. आणि 1 टाक्याची शस्त्रक्रिया होती. आता हा जो तुमचा ऑपरेशनच्या अगोदरचा अनुभव होता की मला भीती होती, आणि आज ऑपरेशन नंतरचा तुमचा अनुभव आहे, याच्यामध्ये तुम्हाला लोकांना काय सांगायचं आहे, काय संदेश काय द्यायचा आहे याच्यामध्ये? काही नाही, वेळ असताच ऑपरेशन करा, मनातली भीती काढून टाका. का माझी मामी कुठे गेली ती शिर्डीला गेल्या, तिथून वापस आल्या. त्यामुळे तुमचं वयाच्या अनुसार ऑपरेशन होत नाही. परत मग नांदेडला गेल्या, तिथूनही वापस आल्या. हा खूप मोठा संभ्रम आहे ऍक्च्युली. याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान होत आहे की ती मग त्याचे ऑपरेशन करू नका काय असं होतं. पण मला नाही वाटत अशी काही भीती बाळगण्याची गरज आहे. आजकाल टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, हे तुम्ही अनुभवलेलं आहे की फक्त 1 टाक्यामध्ये आपलं एवढं ऑपरेशन होतं, एवढ्या लवकर आपण चालायला लागतो. म्हणजे कदाचित तुमच्या कॉलनीमध्ये तुम्हाला कोणी ओळखणार नाही की यांचं ऑपरेशन झालेलं नाही. तुमच्या चालीवरनं वागण्यावरून तुम्हाला कळेल. बरोबर. त्याच्यामुळे फायदा खूप आहे, पण ही भीती निघणं खूप महत्वाचं आहे. लवकरात लवकर तुमची पूर्ण रिकव्हरी हो. एक जीवदान दिलं तुम्ही समजून. मला वाटतं प्रत्येकाने ऑपरेशनची गरज असेल तर करायला पाहिजे सगळ्यांसोबत. हे असं नाहीये की ही मी ऑपरेशन केलं म्हणून घडतंय. कुठल्याही डॉक्टरकडनं गरज असताना तुम्ही शस्त्रक्रिया करायला पाहिजे. त्याचा फायदाच होतो, नुकसान त्याचं काही नाही. आपण ते वेळेत केलं पाहिजे.